अटलांटिक महासागरांनी वेढलेलं एक कल्पनेपलीकडचं जग म्हणजे आइसलँड, जिथलं आपण सर्वात मोठं ग्लेशियर पाहिलं, क्रॅश झालेलं प्लेन पाहिलं, डायमंड बीच पाहिला आणि आता आपण येऊन पोचलो आहोत आइसलँडच्या दक्षिणेतील स्टुटलागील कॅनियनजवळ, जे की एक ऑफबीट ठिकाण आहे. आणि इथूनच पुढे जाणार आहोत स्टॉकनेससारख्या आइसलँडच्या सर्वात सुंदर ठिकाणी. चला तर मग सुरू करूयात या अनोख्या भटकंतीला. Beautiful place in Iceland. सुप्रभात मित्र हो, थेट फ्रॉम स्टुटलागील. आणि इथला जो मेन पॉईंट आहे तो म्हणजे स्टुटलागीलचा कॅनियन, जे आपण बघायला चाललेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत किती, 5:45. पाठीमागे आपली कार तिकडे पार्क केलेली आहे. खरं तर आम्ही खूप लवकर आलो, त्याच्यामुळे आता इकडे पार्किंग बघायला कोणी नाही आहे. अदरवाईज याचे चार्जेस आहेत 1000 रुपये. आणि तो कॅनियन कसा दिसतो तर हा असा. आणि किती अंतर पार करायचं आपल्याला ग? हां, आम्हाला तर माहीत नाही, आपण वॉकच करते. 4 किलोमीटर असं. 4 किलोमीटर एक व्हिडिओ मध्ये दाखवलंय. आना जाना 4 किलोमीटर. हो. अच्छा गावात. चला सकाळ सकाळी जॉगिंग वॉकिंग होणार आपलं. एक्झॅक्टली, हेज द बेस्ट थिंग. ट्रॅव्हल मध्ये वॉक पण जाणार, ते पण मधून नेचर मधून तेही गुड ब्रीथ, तेही आइसलँडच्या नेचर. एक्झॅक्टली. किती फ्रेश एअर आहे माहिती आहे इकडची, खूप जास्त फ्रेश एअर. आणि वॉटर सुद्धा इकडे, वॉटर आपण कुठलेही पिऊ शकतो, म्हणजे लिटरली टॉयलेट मध्ये जे वॉटर लावलेलं असते की नाही नळ, ते पण लोक पाणी पितात. स्टुटलागील कॅनियनचं हे अनोखं जग पाहण्यासाठी आम्ही काल तब्बल 300 किलोमीटरचा प्रवास केला आणि तो आज सार्थकी लागला. शपथ, काय हे खतरनाक. आपल्याकडे लहानपणी पेन्सिल होत्या मोठ्या मोठ्या अशा, तशा पेन्सिल्स वाटतात. मला ना या व्हॅलीकडे बघून थोडं आपल्या कास पठाराचा फील येतोय. म्हणजे असाच प्लॅटो दूर आहे आपल्या कास पठारला सुद्धा. फायनली आपण पोचलो आहोत आणि हा आहे तो नजारा. म्हणजे बघा ना, आम्ही कालपासून तब्बल 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून या स्पॉटसाठी आलेलो आहोत. रात्री याच इथे आम्ही कॅम्पिंग केलं आणि एवढ्या उशीर आम्ही जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचा ट्रेक केलेला आहे. आणि फायनली आपण या इथे पोचलो जिथे चिटपाखरू नाही आहे. म्हणजे इतक्या लवकर उठण्याचा हा एक फायदा असतो, त्याच्यामुळे आपल्याला कोणी या इथे डिस्टर्ब करायला नसतं. स्वतः आम्ही मस्तपैकी शूट करणार आहोत. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी एक हिमनदी वाहत होती, जिचे नाव जोक्ला रिव्हर. त्यामुळे इथे एखादा कॅनियन असू शकेल याचा कोणालाच अंदाज नव्हता. परंतु काही वर्षापूर्वी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि हा कॅनियन संपूर्ण जगासाठी खुला झाला. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते स्टुटलागीलचे हे षटकोनी स्तंभ कॉलमनार जॉइंटिंग या प्रक्रियेत तयार झालेले आहेत. जेव्हा बेसाल्टिक लावा पुढे वाहत जात कालांतराने तो थंड व्हायला लागतो, तेव्हा तो लावा सिमेट्रिकल पॅटर्नमध्ये फुटायला लागतो आणि त्या प्रक्रियेमधूनच अशा प्रकारचे षटकोनी स्तंभ तयार होतात.
सो आपण तो कॅनियन बघून झाल्यानंतर ना आता फेलाबेल या नावाच्या सिटीमध्ये आलेलो आहोत, जिथे आहे एक छोटंसं एअरपोर्ट. हे बघा मस्त सिटी आहे, अगदी सिटीच्या कडेने छान लेक आहे, मधून मस्त एक ब्रिज जातो, म्हणजे ब्रिज आहे आणि गाड्या जातात त्याच्यावरून, आणि तिकडे पलीकडे छोटी छोटी विमान आहेत बरं का. म्हणजे हे इंटरनल आईसलँड टू आईसलँड ट्रॅव्हल करण्यासाठी हे आहे. आता या इथून जी मेन सिटी आहे ती ऑलमोस्ट 600 ते 650 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे नॉर्मल गाड्यांना जायला बऱ्यापैकी 10-12 तास जातात. सो ज्यांना कोणाला डायरेक्ट इकडे यायचं आहे त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. बाय द वे या इथे एक मगासपासून एक व्यक्ती लिफ्ट मागतोय, म्हणजेच हिचहायकिंग करतोय, तेही पाठीवरती एवढं ओझं घेऊन. एकंदरीत काय तर इकडची लोक ट्रॅव्हलिंगसाठी खूप वेडी आहेत, त्यासाठी ती लोक काहीही करतात. लिटरली त्या दिवशी तुम्हाला दाखवलं एक व्यक्ती साऊथ कोरियावरून आलेला आहे, तो सायकलवरती इकडे फिरतोय आणि त्याचं एज ऑलमोस्ट 67 आहे. सो खूप भन्नाट स्टोरीज मला ऐकायला मिळतात, भन्नाट लोक बघायला मिळत आहेत, आणि हेच ट्रॅव्हलिंग आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात आणि आपण कुठे स्टँड करतो हे आपल्याला अनुभवायला मिळतं. सो आम्ही आता आलेलो आहोत एका ग्रॉसरी शॉपमध्ये, जिथे आमचं जे काही रिक्वायर्ड सामान असतं, म्हणजे जे काही डेलीचं सामान लागतं. आता ब्रेड घेतलेलं आहे, म्युसली वगैरे घेणार आहोत, दूध घेणार आहोत. सो या इथे खूप मोठे मोठे असे शॉप्स असतात. आता हे एक सिटी एरियामध्ये आपल्याला हे मोठे शॉप्स बघायला मिळतात. अदरवाईज जर गाव एरिया असेल किंवा छोटंसं असं एक एरिया असेल तर तिथे आपल्याला पेट्रोल पंपावरती पण आपल्याला खायला मिळू शकतं. अरे लेते ना अंकित. नहीं यार, इसमें देखो ना क्या 56 ग्राम शुगर है आउट ऑफ 100 ग्राम. 100 ग्राम में से ऑलमोस्ट 60 ग्राम तो शुगर ही है इसमें. क्या बचा क्या फिर? शुगर बेच रहे हैं. कौन खाते हैं ये लोग? तुम जैसे लोग. हम खाएंगे नो शुगर. रख लिया है. तुम भी खाते हो ना What? नटेला? No, I don't eat Nutella. Right? I know. I know, I I just know. have peanut butter. That's it. दूसरा क्या लेना है फिर? है नहीं एक पीनट बस- बटर भाई, मिल नहीं रहा है, इसीलिए बोल रहा हूँ मैं. मिल गया. मिल गया? मिल गया. ओ शिट. चलो लेट्स. सो असं आपल्याला स्वतःचंच बिल करावं लागतं, जसं डिकॅथलॉनमध्ये आपण करतो. आता आम्ही पुन्हा स्टॉकनेसच्या दिशेने प्रवास करू लागलो, तर पावसाचे थैमान अजूनही आमची वाट बघत बसलेलं. आईसलँडच्या असंख्य धबधब्यांचा अभिषेक हा समुद्राकडील भागात असलेल्या डोंगरांवर सतत होत होता. फायनली मित्र आपण आता पोहोचलो आहोत स्टॉकनेस या ठिकाणी, आणि ते ठिकाण काय माहिती काय, मित्र फक्त एक झलक आहे, अजून ते मेन ठिकाण तिकडे आहे पाठीमागे. सो आता तिकडे जाणार आहोत आपण सकाळी. आत्ता वाजलेच रात्रीचे ऑलमोस्ट 10, आणि बघा ना इकडे पाऊस आता नाहीये, मस्तपैकी आता तिकडच्या डोंगरांवरती ढग उतरलेले, आणि सकाळी वेदर फोरकास्टिंग सांगतंय की सकाळी बऱ्यापैकी क्लिअर असणार आहे. 7 ते 8 या दरम्यान, म्हणजे सकाळी 6:30 ते 8 या इथे आपल्याला सकाळी लवकर उठावं लागणार आहे, आणि ते जे दृश्य आहे ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे. पाहिजे या इथे सकाळी आता हा जो समुद्र इतका संत शांत आहे की त्याचे आपल्याला हे दिसणारच नाहीत, वेव्स दिसणार सुद्धा नाहीये. तो इथेच सकाळी जेव्हा सनराईज होणार तेव्हाही रिफ्लेक्शन्स दिसतात. हेच रिफ्लेक्शन पडतात या समोरच्या डोंगरांवर. It started raining just in 2 minutes, and it's too windy also. We can't take the risk. I think we should wait. There's no other option because this is very beautiful location and we need to cover it very nicely, and we can't just rush from here. We have to wait till the weather gets better. It's so good. It's so beautiful. This is one of the most beautiful place in Iceland. Actually, हमने यहाँ से start किया. We got the ticket for $1,000 per person. और फिर हम यहाँ से अंदर आए. यहाँ से या तो हम लेफ़्ट ले सकते थे, पूरा विलेज में जा सकते थे, हाइक भी कर सकते हैं यहाँ पे देखो माउंटेन के अराउंड, या फिर हम सीधा एंड में आ सकते हैं, यहाँ पार्क करके आराम से बीच पे घूम सकते हैं. अगर लो टाइट होगा तो गेरुआ सॉन्ग जैसा हमें दिखेगा, पानी पानी और बीच के ऊपर चल सकते हैं. अगर हाई टाइट होगा तो नहीं चल सकते. तो ये पूरा एरिया हम एक्सप्लोर कर सकते हैं. डोअर्स ओपन नाही करू शकत, इतकं प्रेशर आहे वाऱ्याचं. हे बघा शिट. तर तो आहे तो नजारा जो आपल्याला बघायचा आहे, बट तो पूर्ण
स्टॉकनेस हे लोकेशन आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे. आणि या इथे एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो. सध्या आम्ही आत्ता आहोत इथल्या कॅम्पिंग ग्राउंडच्या इथे आपल्याला पार्किंगचे पैसे द्यावे लागतात, म्हणजे आपली जर कार पार्क करत असो, आणि सोबतच इथले काही फॅसिलिटीज असतात, जसं की आपण शॉवर घेऊ शकतो, आपली भांडी घासू शकतो, आपण आपलं जेवण बनवू शकतो या इथे. सो अशा प्रकारे सर्व्हिस असतात. त्याचे आपल्याला चार्जेस द्यावे लागतात पर पर्सन जवळपास 250 ISK, म्हणजे जवळपास 2,000 आपल्याला द्यावे लागतात पर पर्सन. सो सोबतच या इथे स्टॉकनेसकडे जाण्यासाठी एक गेट असतं, त्या गेटची सुद्धा एक एंट्री फी आहे जवळपास 1,000 रुपये पर पर्सन. सो तिथे आपल्याला पहिल्यांदा इथे एक त्याचं तिकीट घ्यावं लागतं. तिकडे जाताना गेटला फक्त ते तिकीट लावायचं, लगेच ते गेट ओपन होतं, आपली गाडी जाते. सो या इथे सगळ्या गोष्टी ऑटोमेट आहेत, सगळ्या गोष्टी ऑटोमेट आहेत. म्हणजे या इथे त्यांचे लोक खूप कमी काम करतात आणि इथली सिस्टम सगळी काम करते. सो ही एक खूप भारी गोष्ट मला इथे जाणवली. त्यामुळे असं लक्ष ठेवायची गरज नाही, आणि या लोकांचं इतर लोकांवरती विश्वास असतो. सो विश्वास म्हणजेच काय, तर ते येऊन आपल्याला ते पैसे देतील वगैरे, किंवा ते प्रॉपर त्यांची जी फॅसिलिटी आहे त्याचा उपयोग करतील, क्लीन ठेवतील मेन म्हणजे. सो आता मस्तपैकी आम्ही आता आंघोळ केलेली आहे. आंघोळ करून आपण आता मस्तपैकी खाणार आहोत, जेवणार आहोत, आणि मग जाणार आहोत नेक्स्ट लोकेशनकडे. चला नेक्स्ट डेस्टिनेशन. चला मित्रांनो चला. अनोळखी देशात अनोळखी वाटांवर जेव्हा आपले ओळखीचे चेहरे सोबत असतात, तेव्हा तो प्रवास केवळ एक प्रवास नसतो, ते एक स्वप्न असतं, एक कथा असते जी आपल्याला एकत्र जिवंत करायची असते. मित्रांसोबत केलेला प्रत्येक प्रवास एक नवा अध्याय असतो, एक खजिना असतो, जिथे प्रत्येक क्षणाची किंमत असते. या रोड ट्रिपने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या, ज्या गोष्टींचा कधी विचारही केला नव्हता त्या शक्यता साकार झाल्या. अनोळखी रस्त्यावर अनोळखी दृश्यांमध्ये आपल्या आयुष्याच्या सीमा किती अनलिमिटेड आहेत याचा साक्षात्कार झाला. मित्र म्हणजे एक अशी साथ जी कल्पनेपलीकडच्या स्वप्नांना देखील अर्थ देते. आणि खरंच आज मी त्या स्वप्नाचा साक्षीदार होतो. माझ्या जिगरी मित्रांसोबत जगातला सर्वात सुंदर प्रवास करत होतो. काळात या इथे बर्फ होते, याच बीचवरती आम्ही तुम्हाला दाखवलं, ते तुम्ही बघितले होते. म्हटलं पुन्हा बघायला येऊ आपण. आमच्यासोबत हा असा अन्याय झालेला आहे. डायमंड बीचवरचे सगळे डायमंड जरी गायब होत असले तरी त्याचं ओरिजिन कुठून आहे, तर या इथून आहे. म्हणजेच इथूनच ते बर्फ वाहून जातात. हे मोठे ठोकळे किंवा याला काय आपण आईसबर्ग म्हणूयात, हे सगळे तिकडे वाहून जातात आणि त्या बीचवरती साठतात. सो आईसलँडमध्ये लँडस्केप हे सतत चेंज होत राहत आहेत, आणि त्याचसोबत हवामानसुद्धा. म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं खूप छान क्रिस्टल क्लिअर वेदर होतं, जिथे ऊन पडलं होतं, खूप सुंदर नजारे आपल्याला बघायला मिळत होते. आता लागलेला आहे पुन्हा एकदा पाऊस, आणि आता आम्ही निघालेलो आहोत विक सिटीला, जिथे मी या लोकांना जॉईन केलं. आणि तिथून आम्ही एक वॉटरफॉल पण कवर करणार आहोत, जो होपफुली उद्या कवर करू. आणि आत्ता आमचा संपलेला आहे गॅस. कुठला तर गॅसची टाकी, जी आपलं ज्याच्यावरती जेवण बनवतो आम्ही, आणि ते भरल्याशिवाय आम्हाला जेवण बनवता येणार नाही, ना कॉफी बनवता येणार. आणि प्रचंड थंडी आहे, मला सर्दी झालेली, मला मगाशी तापसुद्धा आला होता. त्याच्यावरती मी एक झोप काढली. अंकित कंटिन्यूस गाडी चालवतो आहे, सो मला बरं होणं लवकर गरजेचं आहे. सो सगळे चॅलेंजेस आहेत. आईसलँड इज नॉट इझी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत आणि आपण आता पोचलो आहोत विक सिटीमध्ये. इथेच मी अंकितला जॉईन केलं होतं या ग्रुपला, आणि आता इथेच आपण पुन्हा एकदा आलो. ही विक सिटी माझं एक्सप्लोर करायचं राहून गेलं होतं. सो उद्या सकाळी कदाचित आपण ही विक सिटी ह्याच्या आरोग्याचे जे काही लोकेशन्स आहेत ते आपण बघूयात. बाय द वे, या इथे आईसवेअर नावाचं एक खूप मोठं शॉप आहे, जिथे आपण आता आतमध्ये शॉपिंग करायला, म्हणजे आपलं जे काही ग्रॉसरी असेल किंवा
अजून काही सामान असेल ते खूप मोठं शॉप आहे बाय द वे या एरियामधलं, जिथे आपण घेऊ शकतो बऱ्याचशा गोष्टी ज्या स्वस्त असतात कम्पॅरेटिव्हली जे पेट्रोल पंप असतात त्यापेक्षा. सो तिकडे मला खूप लांब असं खूप मोठा चर्च दिसतो आहे, किती सुंदर आहे. आणि वरती लाईव्ह ढगांचा टाईम लॅप्स चालू आहे बघा, खूपच भारी, मस्त फ्रेश वातावरण झालेलं आहे. आय होप सकाळी पण असेल, कारण की आता आपण झोपणार आहोत, प्रचंड झोप आलेली आहे आणि थकलो आहे सुद्धा.